आठवड्यात कुटुंब एकत्र येण्याच्या चर्चांना सुरुवात झालेली होती. ठाकरेंची आत्ता झाली आहे. पवारांच्या कुटुंब म्हणजे पक्ष एकत्र येण्याची, कुटुंब एकत्र असं ते नेहमी म्हणत असतात. आज दिवसभर या बातम्या आहेत. गेल्या 15 दिवसात अजित पवार आणि शरद पवारांच्या 3 बैठका झाल्या. वेगवेगळ्या कारणांना झाल्या. त्याला काही कारणं होती. दरम्यानच्या काळामध्ये गेल्या 15 दिवसात अजित पवारांचा टोन जो आहे तो काकांच्या उल्लेखाच्या बाबतीनं अचानक बदललेला पाहायला मिळतो. आणि या सगळ्या गोष्टी अॅनालिटिकली जोडल्या, हे टिंब सगळी एकत्र जोडली तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का, हे बोलण्यासाठी पवार कुटुंबातूनच महत्वपूर्ण व्यक्ती जे निर्णय प्रक्रियेत सहभागी असतील, सुप्रियाताई सुळे आपल्या सोबत आहेत. ताईंची पहिली प्रतिक्रिया विचारूया. आज दिवसभर पॉपअप्स आहेत, बातम्या येत आहेत. साहेबांची, अजितदादांची बैठक झाली. गेल्या 15 दिवसातली तिसरी बैठक आहे. अजित पवार बारामतीच्या भाषणात म्हणतात, काकाच्या कृपेनं मोठा झालो, काकांना विचारल्याशिवाय काही करता येत नाही. आणि महत्वाचं म्हणजे आणखी एका माध्यम समूहाला दिलेल्या मुलाखतीत असं म्हटले की पवार साहेबांनी जसं सांगितलं तसंच आम्ही काम करतोय. आता नेमकं काय, आजच्या या चर्चा नेमक्या कुठपर्यंत आहेत, या चर्चांना किती अर्थ आहे? पवार एकत्र येतील, पवार कुटुंब एकत्र येतील किंवा पवार कुटुंब दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील? एकतर पवार कुटुंब कधीच वेगळं कालही नव्हतं, आजही नाही आणि उद्याही होणार नाही. त्याचं कारण असं की कौटुंबिक संबंध हे आमच्या आजी कैलासवासी बाई आणि आबांची सगळी मुलं आणि नातवंड ज्या संस्कारात आम्ही वाढलोय. आमचे राजकीय मतभेद जरूर झाले असतील, पण ते आम्ही आमच्या नात्यामध्ये किंवा आमच्या घरामध्ये हे कधीच येऊ दिले नाहीत. आणि याच्यावर अनेक वेळा आमच्यावर टीकाही झालेली आहे आणि ती मी पूर्णपणे मान्यही करते, मी ॲक्सेप्ट करते की अनेक वेळा लोकांना असं वाटतं अरे यांच्या घरात कार्यक्रम असले की हे एकत्र येत असतात. आणि हे पहिल्यांदा नाही झालेलं. आमचे ND पाटील जे माझ्या आत्यांचे मिस्टर आहेत, त्या काळातूनही त्यांनीही अनेक वेळा टोकाची टीका आदरणीय पवारसाहेबांवर केलेली आहे. पण म्हणून माझ्या आत्या किंवा त्यांची मुलं किंवा आमच्यात कधी कटुता आली नाही, कारण का आपली वैचारिक बैठक आणि आपली वैयक्तिक नाती. आणि आजही तुम्ही बघाल की दिल्लीमध्ये अनेक वेळा माझे फोटोही मी खूप म्हणजे पारदर्शक आयुष्य जे मी जगते त्याच्यात भारतीय जनता पक्षात कदाचित आपापसात त्यांचे ऋणानं बंध प्रेमाची नाती नसतील एवढी आमची अनेक दशकं राहिलेली आहे. आणि याचं सगळं क्रेडिट मी कैलासवासी यशवंतराव चव्हाणांना देईन, कारण का चव्हाण साहेबांनी नेहमीच त्यांच्या सगळ्याच संस्कारांमध्ये, त्यांच्या पुस्तकांमध्ये लिहिलंय की आपला विरोधक हा शत्रू नसतो, ती एक वैचारिक मतभेद आहे. आणि एका सशक्त लोकशाहीमध्ये मतभेद हे असलेच पाहिजेत, मनभेद असता कामा नये. एकाच मताचे तुम्ही आहात, एकाच कुटुंबातले तुम्ही आहात. त्याच्यानंतर राजकीय एकाच पक्षाची 2 शकलं झाली. थोडासा कालावधी केली गेली, थोडासा कालावधी गेलाय, पण आता पुन्हा चर्चा सुरू झाली आहे दोन्ही पक्ष एकत्र येण्याच्या. तुम्ही फार मोठ्या स्टेक होल्डर आहात त्यापैकी एक या सगळ्या प्रक्रियेतल्या. तुमची स्वतःची भूमिका नेमकी काय? याचं कारण अशा अनेक चर्चा येतात की बाकीचे सगळे तयार आहेत. सतत असं सांगितलं जाते बाकीचे सगळे तयार आहेत, खासदार तयार आहेत, आमदार तयार आहेत. इव्हन असंही म्हटलं जातं की पवारसाहेब सुद्धा बऱ्यापैकी त्या मानसिकतेमध्ये आलेले आहेत. मात्र सुप्रियाताई एकट्याच रिलक्टंट आहेत आणि त्याच्यामुळं हे मर्जर जे किंवा हे एकत्र येणं जे ते अडकले. मला एक गंमत वाटते की मागच्या वेळेस जेव्हा पक्ष तोडण्याचा प्रयत्न झाला तेव्हाही मला खूप क्रेडिट दिलं होतं आणि आजही मिळतंय. मला गंमत वाटते या गोष्टीची. आणि मला खूप कुतूहल आहे की तुमचा सोर्स कोण आहे, कारण का तुमचा सोर्सला ही जर माहिती असेल तर तुम्ही तुमचा सोर्स बदला, कारण का तुमचा सोर्स हा वास्तवतेपासून फार दूर आहे. अर्थातच राजकीय जे काही निर्णय दुर्दैवाने झाले, मी दुर्दैवानीच म्हणेन, कारण का ह्याच्यात भरडले अनेक कार्यकर्तेही जातात. त्याच्यामुळे ज्या पद्धतीने कोर्टात केसेस झाल्या, इलेक्शन कमिशन असेल, ज्या पद्धतीने चिन्हासाठी, पक्षासाठी सगळ्यातच आम्हाला खूप लढावं लागलं. आणि आदरणीय पवारसाहेब 80 वर्षाचे असले तरी त्या प्रत्येक वेळेस इलेक्शन कमिशनच्या प्रत्येक हिअरिंगला, सुनावणीला ते उपस्थित होते. त्यानंतर कोर्टमधली लढाई, आणि ती कोर्टातली लढाई आज संपलेली नाहीये, ती आजही चालू. तुम्ही जे बोललात ते महत्वाचं आहे. कोर्टाची लढाई अजून संपलेली नाही. गेल्या काही दिवसांमधली एकूण समीकरणं बघितली, अजित पवार
सॉफ्ट झालेत साहेबांबद्दल बोलताना, किंवा त्यांचे जे उल्लेख आहेत हे उल्लेख पवारसाहेब आपल्यापेक्षा मोठे आहेत हे सूचित करणार आहेत, आणि ते जाणीवपूर्वक त्याचा उल्लेख करतायत हे लक्षात येते, कारण इतक्या सहज सतत ते करत नव्हते. मात्र हे सगळं होण्याला किंवा या चर्चा सुरू होण्याला सुप्रीम कोर्टातले काही डेव्हलपमेंट कारणीभूत आहेत का? याचा निकाल कदाचित विरोधात जाऊ शकतो असं त्यांना वाटतं का? की खरंच एक जेन्युइन प्रॅक्टिस आहे? तुम्ही जसं म्हटलात की कार्यकर्ते सतत डायलेमामध्ये राहिलेत की काय होणार, ताई दादा, साहेबांनी दादा एकत्र येणार का? त्यांच्या मनात एक सतत ती धाकधूक राहते. त्यासाठी हे सगळे नेमकं काय, म्हणजे हे दादा सॉफ्ट व्हायचं कारण काय वाटतं तुम्हाला? नाही, दादा जर सॉफ्ट होत असतील तर अर्थातच आपण सगळ्यांनीच ते स्वागत केलंय. कुठलाही नेता हा जर सॉफ्ट होत असेल तर कुणाला तो सॉफ्ट नेता नकोय. प्रत्येकाला सॉफ्ट माणूस आवडतोच, आणि ते जर सॉफ्ट होत असतील तर त्याच्यात गैर काय? याचा अर्थ सॉफ्ट झाले म्हणून काहीतरी मोठं वेगळं बदल होतंय असा कशाला विचार करावा? एखाद्या माणसाने आपल्या भाषणाची पद्धत बदलली असेल असं तुम्हाला जर वाटत असेल तर त्याच्यात गैर काय? म्हणजे अनेक वेळा आदरणीय पवार साहेबांवर माननीय प्रधानमंत्र्यांनी टोकाची भूमिका घेतलेली आहे, पण जेव्हा ते भेटतात तेव्हा आदराने प्रेमानेच भेटतात. त्याच्यामुळे त्याच्यात गैर काय? मला असं वाटत नाही की फार त्याच्यामध्ये आपण काही की ह्या कृतीमध्ये दोन लोक, कुठलीही ती दोन लोक असतील. अनेक वेळा आम्ही म्हणजे आता मी ज्या मीटिंगसाठी चालले दिल्लीला, 1 नेशन 1 इलेक्शन, आता त्याच्यात आम्ही काही अनेक राजकीय पक्ष UPA वर्सेस NDA म्हणून नाही लढत. आम्ही तिथे देशाच्या हितासाठी एकत्र आहोत. आता एक भारतात सिलेक्ट कमिटी आहे इन्कम टॅक्सची. इन्कम टॅक्समध्ये अनेक बदल होत आहेत, त्याच्यातही मला संधी मिळाली काम करायची. आता 1 नेशन 1 इलेक्शन जॉईंट पार्लमेंटरी कमिटी JPC किंवा ही कमिटी असेल, किंवा अनेक जण आम्ही होम कमिटीमध्ये एकत्र काम करतो, वेगळ्या पक्षाचे, वेगळ्या विचारांचे. पण जेव्हा नॅशनल सिक्युरिटीचा विषय येतो, देशाच्या हिताचा विषय येतो, तेव्हा सगळे आम्ही अर्थातच एका विचारानेच काम करतो. त्याच्यामुळे प्रत्येक गोष्टीमध्ये, प्रत्येक भाषणामध्ये, प्रत्येक कृतीमध्ये आज जे आमच्या केसमध्ये बघितलं जातं, मला असं वाटतं एक सुसंस्कृत महाराष्ट्रामध्ये सगळेच जर एकामेकाशी सुसंस्कृत बोलले तर त्याच्यात गैर काय? मी थोडा आणखी ऍप्ट प्रश्न विचारतो तुम्हाला थेट. अशा काही चर्चा मर्जरच्या किंवा दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या सुरू आहेत का? असा काही प्रस्ताव तुमच्याकडे आलाय का? अनेकदा अशी वाक्य येतात. अमोल मिटकरी काल बोलताना असं म्हटलंय की जसं ठाकरेंचं झालंय तसं पवारांचं झालं तर आनंदच आहे. तो गट आमच्या बरोबर आला तर बेरजेचं राजकारण करायला यशवंतराव चव्हाणांनी शिकवलं. एकतर आमचा गट नाहीये, आमचा पक्ष आहे. कोणी गैरसमजात नसावं. आणि अमोल मिटकरींचं स्टेटमेंट मी पाहिलेलं नाही, त्याच्यामुळे त्याच्याबद्दल मला बोलणं संयुक्तिक राहणार नाही, कारण का मी ऐकलेलंच नाहीये ते. पण त्याचबरोबर महत्वाची गोष्ट की माझ्यापर्यंत सुप्रिया सुळेला कुठला प्रस्ताव आले का? तर नाही. सुप्रिया सुळेला ह्याच्यातलं काही माहिती आहे का? तर नाही. उद्या असा प्रस्ताव आलाच आणि अजित पवारांनी थेट सुप्रिया सुळेंनाच फोन केला की आता हे झालं ते बस झालं, विसरून जा आता जे काही झालंय ते, आणि आपण आता एकत्र येऊया. तुमची प्रतिक्रिया काय असेल? एकतर मी एक जबाबदार लोकप्रतिनिधी आहे. आत्ता पाऊस पडला तर काय होईल ह्याच्यावर मी उत्तर देत नाही, कारण असं असतं की सुप्रिया सुळेला आता काही ओळख राहिलेली नाही. सुप्रिया सुळे ही बारामती लोकसभा मतदारसंघ आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष याची एक आहे, कार्यकर्ती आहे आणि एक लोकप्रतिनिधी आहे. त्याच्यामुळे जेव्हा जेव्हा मी काही बोलते ते मी अतिशय जबाबदारीने माझ्या कुठल्याही स्टेक होल्डरला कुठलंही काही त्याच्यामुळे नुकसान होणार नाही ही जबाबदारी घेऊनच मला बोलावं लागतं. बरं, असं काही प्रस्ताव तुम्ही आलेला नाही असं म्हणताय? माझ्यापर्यंत आलेला नाही. म्हणजे पवार साहेबांपर्यंत आलेला असू शकतो? नाही, मला माहिती नाही. जर आला असतं तर पवार साहेबांनी नक्की मला सांगितलं असतं. तुम्ही आता येताना भेट झाली साहेबांची आणि तुमची, सगळ्यांना उत्सुकता होती. तुम्ही नेमकं साहेबांना काय विचारलं? या बातम्या येत आहेत बैठकीच्या संदर्भानं काय विचारलं? की मी इंदापूरवरनं निघाले आणि ते पुण्यातून निघाले, आणि योगायोगाने आम्ही मोरगाव रोडवर त्यांची गाड्या येताना मला दिसल्या. मी हात केला, त्यांनी थांबवली अर्थातच, आणि माझे आईवडील मला भेटले. कारण अनेक वेळा असं असतं की आम्ही सगळे अनेक दिशेने एक खूप प्रवास करणारी फॅमिली आहोत. त्याच्यामुळे जेव्हा पटकन एखादी भेट होते मनाला आनंद वाटतो. त्यामुळे आज रस्त्यावर माझे आईवडील मला भेटले. मी 2 मिनिटं त्यांना काय झालं, इंदापूरला मी गेले, असं झालं तसं झालं, कारण का शेवटी ही सगळी जी मतदारसंघ हा आमचे ऋणानं बंद आहेत. आमची 6 दशकाची नाती आहेत. आज तेजसिंग पाटील आमचे इंदापूरचे अध्यक्ष, त्यांच्या घरी लग्न होतं.
ते सगळं मी त्यांना सांगितलं. त्यामुळे हे ज्या प्रत्येक गोष्टी म्हणजे मला गंमत अशी जे बाप वाटते. लेकीमध्ये गॉसिप होतं, काय केलंय, कुठं गेले, तेवढंच. हो अर्थातच. आणि ते गॉसिप नसतं, ते वास्तव हा, म्हणजे- असतं. कारण का माझ्या जन्माच्या आधीपासून आदरणीय पवार साहेबांची ही ऋणानं बंद आहेत. आणि त्याच्यामुळे त्यांनाही उत्सुकता असते की अरे कुणाचं लग्न झालं, काय झालं, कसं झालं, सगळे बरे आहेत ना, रस्त्याची कामं कशी झाली आहेत, पाण्याची काय परिस्थिती आहे, उजनी धरणामध्ये काय परिस्थिती आहे. त्याच्यामुळे माझ्यापेक्षा जास्त वर्ष ते या कुटुंबांना ओळखतात. आणि उद्या नाती आहेत. पक्षाध्यक्ष म्हणून समजा दोन्ही पक्षाच्या अध्यक्षांनी निर्णय घेतला की आपण एकत्र यायचं, तर त्याला सुप्रिया सुळेंचा विरोध असेल का? आणि मी म्हणजे शरद पवार आणि अजित पवार असं. आता शरद पवार अजित पवार जो निर्णय घेतील तो अनेक वर्ष मी मानतच आली आहे, तर आज का नाही मानणार मी? मग तो एकत्र यायचा असेल तरी जो काय ते निर्णय घेतील, मी तुम्हाला म्हणलं तसं की मी एक लोकप्रतिनिधी आहे. जर तरची उत्तरं द्यायचा मला अधिकार नाही. हे सगळं जरी झालं तरी सगळ्यांना कुतूहल तुमच्याच भूमिकेचं आहे. कारण अनेक कार्यकर्ते खासगीत म्हणतात, ताई जर म्हटल्या तर एका मिनिटात हा प्रश्न निकाली निघेल. तुम्हाला याचं बर्डन येतं का? म्हणजे असं वाटतं का खरंच की आपल्यावरतीच हा निर्णय बऱ्यापैकी डिपेंड आहे किंवा आणि तसं राजकीय दृष्ट्या काही विश्लेषकांचं असं मत असतं की लिडरशिप क्लॅश जो आहे तो बघायला मिळेल. इकडे सुप्रियाताईंकडे स्वतःची लिडरशिप असेल, अजित पवारांबरोबर गेल्यावरती त्या नंबर 2 होतील, तर ते त्यांना मान्य असेल का? अशाही बऱ्याच डिस्कशन्स, पॉलिटिकल डिस्कशन्स, अनालिसिस सुरू असतात. डिस्कशन्स लोक करत राहतात. अजित पवार आणि माझ्यामध्ये कधीही राजकीय मतभेदाचा विषय कधीच नव्हता, कालही नव्हता, आजही नव्हता. त्यांचं आणि माझं पॉलिटिक्स खूप वेगळं आहे. आणि हे विश्लेषक जर असतील तर त्यांना माझ्यापेक्षा जास्त कळत असतं. म्हणजे तरी याच्या आधी तुम्ही तसं नंबर 2 म्हणून काम केलेलंच तू होतं. नाही, मी तेव्हा पक्षात 4, 5, 6, 7, 8 होते. माझ्या आधी कोण कोण होतं? आदरणीय पवार साहेब, मग प्रफुल्लबाई, मग त्याच्यानंतर अजितदादा, जयंतराव, भुजबळ साहेब, सुनील तटकरे. अरे बहुत लंबा लिस्ट था. आता तुम्ही जरा कार्यकारी अध्यक्ष आहात, राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष आहात. हा निर्णय जरी घ्यायचा, जरी 2 अध्यक्षांनी ठरवलं समजा, तरी ते तुम्हाला विचारतील. मग विचारल्यावरती तुम्ही काय सांगा? तुमच्या डोक्यात कधी असं येत नाही का हे सगळं वाचून किंवा बघून, नाही की हो. तुम्ही फक्त आम्हाला सांगत नाही, तुमच्या डोक्यात सगळं तयार मी असतं? वास्तव तेच जगते. मी फार असं झालं जर मी या कॉन्स्पिरसी थिअरीत माझा वेळ नाही घालवत. इल्युजन नाही, कॉन्स्पिरसी थिअरी. इट्स नॉट एन इल्युजन, इट्स अ कॉन्स्पिरसी थिअरी. मी कॉन्स्पिरसी थिअरीत खरंच माझा वेळ फार घालवते, कारण का मला वेळच मिळत नाही. आता 1 नेशन 1 इलेक्शनचे एवढे डॉक्युमेंट्स आलेत, हे ते उद्यासाठी मला वाचायचे आहेत. उद्या 4 मोठे वकील आम्हाला येणार आहेत आमच्याकडे टेस्टिमनी द्यायला. त्याच्यानंतर परवा दिवसभर सगळे इरिगेशन, MSCB त्याच्या मीटिंग्स आहेत. त्याच्यानंतर परत 2 दिवस सिलेक्ट कमिटी इन्कम टॅक्सचे सगळे एवढे कागद वाचायला आलेत. त्यामुळे वाचण्यातून वेळ मिळेल आणि मतदारसंघातून वेळ मिळेल तर दुसरा काहीतरी कॉन्स्पिरसी थिअरी करायला खरंच वेळ मिळत नाही. अहो नेटफ्लिक्स बघायला पण वेळ मिळत नाही. कॉन्स्पिरसी आणखी एक कुटुंबाच्या एकत्रीकरणाचा मुद्दा, जे कुटुंब तुमच्याही फार जवळचं आहे, सगळे सदस्य जवळचे, ते ठाकरे कुटुंब. त्यांच्यात बऱ्यापैकी जरा कॉर्डिनेशन दिसतंय दोन्ही भावांमध्ये. एकानं हात दिला, दुसऱ्यानं लगेच टाळी दिली, अटी शर्ती वगैरे, आणि डिस्कशन्स, मग रिॲक्शन, हे सगळं सुरू आहे. ठाकरेंनी एकत्र यावं का? आले तर तुम्हाला काय वाटतं? एक तर कोणी काय करावं हे इतकी मोठी मी नाही झाले की कोणाला मार्गदर्शन करीन. पण कुणालाही जर कुठल्याही नात्यात कोणी एकत्र आलं तर त्यांच्या आनंदात आपण आनंद आणि समाधान मानलंच पाहिजे. आणि आमचे पवार कुटुंबाचे आणि ठाकरे कुटुंबाचे 6 दशकाचे ऋणानं बंद राहिलेत. मी म्हणजे मी 6 महिन्याची असल्यापासून बाळासाहेबांच्या घरी गेलेली आहे. त्याच्यामुळे माझ्यासाठी उद्धवजी आणि राजजी हे दोघं माझे मोठे भाऊच आहेत. आणि माझे 2 मोठे भाऊ जर एकत्र येणार असतील आणि महाराष्ट्राच्या हितासाठी काम करणार असतील तरी म्हणजे इट्स द चेरी ऑन द आयसिंग ऑन द केक. आणखी एक भाऊ जर सोबत आले तर? महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ज्या चर्चा सुरू आहेत त्याच्यावर विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं सुप्रिया सुळेंनी दिलेली आहे. यासोबतच बुलेटिनमध्ये इतरही महत्त्वाच्या बातम्या आपण बघणार आहोत. दरम्यान थांबूयात एका छोट्याशा ब्रेकसाठी.